नमस्कार मंडळी, मी आहे नीलम आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल टेक गव्हर्नमेंट जॉब्स या युट्यूब चॅनलवरती, जिथे तुम्हाला मिळतात सरकारी नोकऱ्या, योजना आणि शिक्षणासंबंधित सगळ्या ताज्या अपडेट्स. आज आपण बोलणार आहोत भूमी अभिलेख भरती 2025 बद्दल. महाराष्ट्र शासनाकडून थेट निघालेली मोठी भरती, ज्यामध्ये फक्त 10वी पास उमेदवारांनाही संधी मिळणार आहे. चला तर मग आपण या खास व्हिडिओला सुरू करूया. ही अभिलेख भरती 2025 903 जागांसाठी महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागात नोकरीची सुवर्ण संधी उपलब्ध झालेली आहे. भूकर मापक पदासाठी फक्त 10वी पासवर अर्ज करायला मिळणार आहे. आता तुम्हाला योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर चला आपण या खास व्हिडिओला सुरू करूयात. भूमी अभिलेख भरती 2025 फक्त 10वी पास शिक्षण झालं असेल तर आणि सोबतच आपली अभियांत्रिकी पदविका म्हणजेच इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग जॉब्स असेल तर आपण देखील या भरतीसाठी अर्ज करू शकता. शैक्षणिक पात्रता तुम्हाला सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत. जवळपास 63,000 रुपये इतका पगार मिळवण्याची देखील सुवर्ण संधी उपलब्ध आहे. घालवता 24 ऑक्टोबर 2025 पूर्वी अर्ज करा या योजनेसाठी. ही सरकारी नोकरी मिळवा. वयाची अट, शैक्षणिक पात्रता, नोकरीचे ठिकाण व इतर सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आपण या व्हिडिओबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात. भूमी अभिलेख भरती 2025 एकूण पदसंख्या 903 पदे. पदाचे नाव व तपशील भूकर मापक. आता यामध्ये पुणे प्रदेश 83 पदसंख्या, कोकण प्रदेश मुंबई 259 पदसंख्या, 3 नाशिक प्रदेश 124 पदसंख्या, 4 संभाजीनगर 210 पदसंख्या, 5 अमरावती प्रदेश 117 पदसंख्या, 6 नागपूर प्रदेश असे 110 पदसंख्या, असे टोटल मिळून 903 पदासाठी ही सुवर्ण संधी निघालेली आहे. भूमी अभिलेख भरती 2025 एज्युकेशनल क्वालिफिकेशन, शैक्षणिक पात्रता काय असणार आहे या योजनेसाठी? एक, स्थापत्य अभियांत्रिकी पदविका म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा 10वी पास प्लस ITI हे लागणार आहे. 2, मराठी टंकलेखक 30 व इंग्रजी टंकलेखक 40 गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखक प्रमाणपत्र असणे सुद्धा आवश्यक आहे. वयाची अट 24 ऑक्टोबर 2025 रोजी 18 ते 38 वर्ष एवढे असेल आणि जर जे मागासवर्गीय असतील त्यांच्यासाठी 5 वर्षापर्यंतची सूट असणार आहे. नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र. मागास वर्ग 1,000 रुपये आणि मागास वर्ग 900 रुपये. पगार 19,900 पासून ते 63,200 रुपयापर्यंत असणार आहे. अर्जाची पद्धत फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धती असणार आहे. आता जाणून घेऊयात भूमी अभिलेख भरती 2025 इम्पॉर्टंट डेट्स काय असणार आहे, महत्वाच्या तारखा. अर्ज सुरू झालेली तारीख 1 ऑक्टोबर 2025. अर्जाची शेवटची तारीख 24 ऑक्टोबर 2025. परीक्षा 13 आणि 14 नोव्हेंबर 2025. आता जाणून घेऊया सर्वात महत्वाचे अर्ज कसा करायचा या योजनेसाठी. 1, सदरच्या भरतीसाठी भिन्न भिन्न शैक्षणिक पात्रता असेल तरी तुम्ही अर्ज करू शकता. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचं आहे ते व्हिडिओ पाहायची तुम्हाला आणि व्हिडिओमध्ये आपल्याला प्रत्येक शैक्षणिक पात्रता दिल्या आहेत. त्या शैक्षणिक पात्रता वाचून तुम्ही पात्रतेमध्ये आहात की नाही यावर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. 2, सर्वात पहिल्यांदा संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या आणि जाहिरातीमध्ये म्हणजेच या व्हिडिओमध्ये दिलेल्या अटी व निकष वाचून घ्या आणि त्याच्यानंतरच अर्ज करायला लागा. 3, फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती योग्य आणि व्यवस्थितरित्याच भरा. 4, फोटो व सही स्कॅन करून मग अपलोड करा. 7, फोटो हा 6 महिन्यापेक्षा जुना नसावा. 8, मागितलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून मगच अपलोड करा. तर मित्रांनो, या प्रकारे तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता या योजनेसाठी. आता जाणून घेऊयात महत्वाचे कागदपत्रे कोणकोणते लागणार आहे या योजनेसाठी. 1, आधार कार्ड. 2, शैक्षणिक प्रमाणपत्र. 3, जात प्रमाणपत्र. 4, रहिवासी दाखला. 5, पासपोर्ट साईज फोटो आणि स्वाक्षरी स्कॅन सुद्धा करायला हवी. आता सर्वात महत्वाचं जाणून घेऊयात. सर्व माहिती अधिकृत वेबसाईट वरूनच तपासा. आणि 2, चुकीची माहिती भरल्यास अर्ज रद्द सुद्धा होऊ शकतो. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी जी तुम्हाला माहिती दिली आहे ती संपूर्ण माहिती नोकरी बघा यांच्या वेबसाईट वरून घेतलेली आहे. जर तुम्हाला या योजनेबद्दल अजून काही माहिती हवी असेल तर मी या वेबसाईटची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकेल. तुम्ही त्याच्यावरून संपूर्ण माहिती मिळवू शकता.
तर मंडळी, जर तुम्ही 10वी पास असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर ही भूमी लेखन भरती 2025 तुमच्यासाठीच एक सुवर्ण संधी आहे. अर्ज लवकर भरा आणि तुमच्या करिअरला एक नवीन दिशा द्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल, तर लाईक, शेअर करा आणि माझ्या टेक गव्हर्नमेंट जॉब्स या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.